सेंट्रल स्टोर संघ बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 8 षटकांचा सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज देखील गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. सूरज मेन्स क्रिकेट लीग 2025 आपण पाहतो. एकाच कंपनीतील सगळ्या क्रिकेट खेळाडूंना आपण ही मॅच खेळताना पाहणार आहोत. सगळे एकत्रित येत ही मॅच आपण पाहिलं तरी स्पर्धा खेळताना पाहायला मिळत आहेत. सूरज मेन्स कंपनीतील सर्व साहेब, सर्व कर्मचारी, सर्व वर्ग आपण पाहिलं तर एकत्रित येत. प्रत्येक सेक्शनमधील, प्रत्येक डिव्हिजनमधील व्यक्तिमत्व आज आपण पाहिलं तर एकत्र येत आहेत. पहिलं षटक करतायत गोलंदाज अमोल पवार आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय सौरभ कुमार, योगेंद्र शर्मा बॅटिंगसाठी मैदानावरती आहेत. एक चेंडू एक. बॅटची एज, विकेटचा पहिला होते पतन, पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद. Goes to Lozigmo. एक गडी बाद, एक धाव धावफलक होत आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. अमोल पवार गोलंदाजीतून किफायतशीर कामगिरी करतात. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात करतायत. पहिला चेंडू आपण पाहिलं त्यावरती एक धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवरती बॅटची एज घेऊन विकेट किपरचा सहारा घेत विकेट आपल्याला येताना पाहायला मिळते. पहिला बॅटर, पहिला फलंदाज मैदानावरती बाद होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आपण पाहिले ते टाकले गेलेत. एक गडी बाद, एक धाव धावफलक होते आहेत. बैक साइड में जिस स्पीड से जेट्स अपनी मॉक ड्रिल्स कर रहे हैं उसी स्पीड से प्लेयर्स गेम को आगे बढ़ाओ. बॅटिंगसाठी देखील आपण पाहिलं तर राहुल शेंडेकर आपण पाहिलं तर येत आहेत. राहुल आणि योगेंद्र शर्मा बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानात आहेत. एक गडी बाद, एक धाव धावफलक होत आहेत. 2 चेंडू आपण पाहिले तर टाकले गेलेत. पहिलं षटक सुरू आहे. 8 षटकांचा सामना. ओव्हर पिच चेंडूचा पाठीमागे अडवला जातोय. विकेट किपर चेंडूला फील्ड करतात. तोपर्यंत एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथं पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात चांगली सुरुवात आपण पाहतोय. काही डॉट बॉल देखील येत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळचा चेंडू होता मिडल स्टिक लेग स्टम्पच्या अगदी वरतून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. पहिल्या षटकात जबरदस्त गोलंदाजी अमोल पवार इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. अमोल पवार यांचा एक एक चेंडू फार अनमोल आहे, कारण का गोलंदाजीतून प्रचंड तिखट मारा करतायत. प्रचंड तेज तर्रार गोलंदाजी इथे आपल्याला अमोल पवार करताना पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू होता आणि तिथे जसं कौतुक केलं आणि त्यांची लाईन लेन भरकटली. व्हाईट बॉल देखील आपण, नो बॉल, मला वाटतं विकेटच्या बाहेर टप्पा पडलेला असावा. पंच सचिन भाऊ पानसरे त्या ठिकाणी कळवतात नो बॉल आणि पुढील चेंडू मैदानावरती फ्री हिट. फ्री हिट बॉल ऑन नो बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होती 2 धावा. यावेळचा चेंडू होता फ्री हिट बॉल आणि तिथे डॉट बॉल. फ्री हिट चेंडू देखील आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू येतोय. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदान टिकेला जातोय. षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे. धावफलक होते आणि स्कोर कार्ड होती इथे बनवलं जात आहेत. एक गडी बाद, 2 धावा, 2 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे एक निर्धाव चेंडू आलाय. यावेळचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. षटकाची होते समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 2 धावा, 2 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं जाते. दुसऱ्या षटकाला देखील इथे आपण पाहिलं तर सुरू होते. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेलात. 2 धावा धावफलक होत्या आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली गेली. एक बॅटर, एक फलंदाज देखील
इथे आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. तानाजी इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक 2 करतात. वैयक्तिक पहिला चेंडू आणि त्यावरती काही धावा येत आहेत. एक चांगला फटका देखील आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या जवळ खेळला जातोय. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत धावा येत आहेत 2 आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 1 गडी बाद 4 धावा. 4 रन लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2. आणखीन एक चांगला फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगला चेंडू मात्र येतोय मिडॉनला, अडवलं जातोय, फेकी होते तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 5 धावा धावफलक होत आहेत. 1 विकेट देखील आपण पाहिलं तर गमावले जाते. राहुल बॅटिंग करतायत. 5 चेंडू 0. यावेळीचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला जमिनीच्या समोर अडवतायत, फेकी करतायत तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना अखेर राहुल मात्र आपलं खातं खोलतायत. योगेंद्र शर्मा बॅटिंग करतायत. 3 चेंडू 4 आणि राहुल बॅटिंग करतायत 6 चेंडू 1. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे पाहतोय 1 गडी बाद 6 धावा. परफेक्ट यॉर्कर आणि तो देखील आपण पाहिलं तर उडवला हवेत. चेंडू मात्र जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे. चरण मॅक्सिमम षटकार. वेल सेट. थँक्यू डीसी. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होते आकडे बदलतात. 12 रन 1 गडी बाद 12. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला अडवलाय. फेकी सूर एक बॅकअप तिथे थोडंसं करा पाहायला मिळतो आणि तोपर्यंत काही धावा त्या देखील आपण पाहिले तर घेतल्या जात आहेत. 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 चेंडू महत्वाचा आहे. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. 1 गडी बाद 13. षटक क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक होती. धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. 13 रन 13 धावा. यावेळीचा चेंडूचा फुल ऑफ लेन चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. डीप मिड विकेटच्या अगदी जवळ चेंडूला 38 सर्कलमध्ये फील्ड केला जाते. फेकी होते तोपर्यंत एक सिंगल येते. षटक क्रमांक देखील संपलं जाते. षटकाची होते समाप्ती. 2 षटकं कंप्लीट होत आहेत आणि धावफलक होती बनवलं जात आहेत. 1 गडी बाद 14. 14 रन लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 14 धावा धावफलक होत आहेत. 2 षटकं कंप्लीट होत आहेत. चौदा धावा देखील आपण पाहिलं तर धावफलक होत आहेत. 1 विकेट इथे गमावली जाते. 2 षटकं देखील आपण पाहिलं तर कंप्लीट होत आहेत आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. राहुल बॅटिंग करतायत 7 चेंडू 2. योगेंद्र शर्मा बॅटिंग करतायत 5 चेंडू 11. अमोल पवार येत आहेत वैयक्तिक दुसरं तर संघासाठी षटक क्रमांक 3 करण्यासाठी. अमोल पहिला चेंडू क्लीन बॉल लेग स्टंप अँड मिडल स्टिक वरती हिट होतोय. विकेट येते. फलंदाज आउट बाद. हॅलो हॅलो थँक्यू. अब्बर वेळ जातोय आपला. फटाफट घ्या नाही तर मी आहे ना 2 ओव्हर परत कमी कर.
14 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या. तिसरे षटक मैदान ते सुरू आहे. अमोल पवार गोलंदाजीच्या मार्क होती. विकेट टेकर गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी, अतिशय शानदार गोलंदाजी अमोल पवार करताना पाहायला मिळतात. पातळ शरीर यष्टीचे आहेत. उंचीनं देखील आपण पाहिलं तर अतिशय लाच ऑफ गोलंदाजी त्यांनी इथे मात्र दाखवलेला आहे. योग्य टप्पा, अचूकता, टप्प्यावरती फार मोठं नियंत्रण, तंत्रशुद्ध गोलंदाजी. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगला उडवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1-2 टप्पा घेत अडवतोय चेंडू आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. धावसंख्येत वाढ होते. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15 धावा. अमोल पवार यांच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आली. त्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळते. योगेंद्र शर्मा 5 चेंडू 11. विवेक चौधरी बॅटिंग करतात. 1 चेंडू 1. गोल लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा ऑनलाईन यूट्यूबवरती पाहू शकाल. गोल लाईव्ह यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. या संपूर्ण स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू अडवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करतायत. फेकी होते तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. ऊन सावल्यांचा खेळ देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. कधी ऊन पाहायला मिळते, कधी सावली येताना पाहायला मिळते. परंतु क्रिकेटच्या खेळात देखील आपण या गोष्टी सातत्यानं पाहत असतो. कधी फलंदाजी करणारे संघ बाजी मारतात, कधी क्षेत्ररक्षण करणारे टीम विजय होतात. त्यामुळे प्रयत्न दोन्ही टीमला करावा लागतील. यावेळेचा चेंडू कव्हर पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपमध्ये. 38 सर्कलच्या अगदी बाहेर डीप पॉइंटला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोणते आकडे बदलत आहेत. 2 गडी बाद 17. षटक क्रमांक 3 मैदानावरती. अमोल पवार गोलंदाज तर बॅटिंगसाठी योगेंद्र शर्मा 6 चेंडू 12. विवेक चौधरी 2 चेंडू 2. टीमची संख्या 2 गडी बाद 17. 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेचा चेंडू व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहतो. उचवेष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. व्हाईट लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अमोल पवार करतायत. परंतु सचिन भाऊ पानसरे मुख्य पंचांच्या भूमिकेत खेळत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धाव ती मात्र येताना पाहायला मिळते. टीमची संख्या 2 गडी बाद 18. 18 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 ओव्हरचा सामना. ओव्हर पिच चेंडू होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत अडवला चाल, फेकी होती. काही धावा देखील आपण पाहिले तर येतात. स्कोर कार्ड पुढे जातोय आणि टीमची अवसंख्या देखील आपण पाहिलं तर 19 धावा धावपल होत आहेत. 2 विकेट आतापर्यंत गमावल्या जात आहेत. करण रनरेट आपण पाहिलं तर 6.71चा पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. आपल्या गोलंदाजीच्या मार्क होती. उजव्या हाताने मारा. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवला होता. शॉर्ट टर्म पुलचा प्रयत्न होता. ऑन साईड मिडविकेटला फटका आणि त्यावरती एक सिंगल येते. एकेरी दुहेरी धावा येतात. षटकाची होते समाप्ती. मुख्य पंचांचा इशारा येतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20 धावा. सेंटर स्टोर संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय. 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 20 धावा. It's a 6.
जबरदस्त फटका देखील आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले गो लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलेलंच आहे. यावेळेचा चेंडू होता बॅकफूट होती गेलेत पॉईंटला अडवलाय. एक टप्पा घेत चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. विवेक चौधरी यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. विवेक बॅटिंग करतायत 4 चेंडू आणि 5 चेंडू आणि 10 धावा. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 27. योगेंद्र शर्मा 7 चेंडू 13. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. गोलंदाज मनोज फुल टॉस चेंडू होता, बॅटवरती आला नाही. स्लोअर पण चेंडू होता, कमी गतीने टाकलेला चेंडू. मनोज दिघे गोलंदाजीतून थोडीशी चतुराई चपळाई दाखवण्याचा प्रयत्न करतायत. व्हेरिएशन पाहायला मिळते मनोजकडनं. फार वेग कमी केला होता, गती दाखवण्याचा प्रयत्न. ॲक्शन थोडीशी असं वाटलं की चेंडू वेगाने जाईल, परंतु चेंडू फार कमी गतीचा होता. फुल टॉस चेंडू होता, पोटावरती आदळतोय, शरीरावरती धडकतोय आणि तिथे आपण पाहिलं तर नो बॉल. कंबरेपेक्षा वरती चेंडू आपण पाहतोय. बिन टप्प्याचा बिमर आणि तिथे पंच कळवतायत नो बॉल. पुढील चेंडू फ्री बॉल. फ्री टॅप. इट्स अ फ्री हिट. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते 28 धावा धावफलक होतात. 2 विकेट गमावल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पाठवला डीप मिड विकेट. सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू डीसे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. काय सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. योगेंद्र शर्मा इज द मॅन ऑन फायर. 10 चेंडू आणि 19 धावा देखील आपण पाहिलं तर योगेंद्र बनवत आहेत. टीमची धावसंख्या 34, 2 गडी बाद. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. मनोज दिघे या गोलंदाजीवरती आक्रमण केलं जाते. जोरदार हल्ला देखील आपण पाहिलं तर इथे केला जातोय. मनोजच्या गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहू शकाल. आतापर्यंत 2 षटकार, 1 सिंगल, 1 डॉट बॉल तर 1 नो बॉल देखील आपण पाहिला. फ्री चेंडूवरती योगेंद्र शर्मा यांनी खेळलेला षटकार तो देखील आपण पाहिला. तो ना भूतो ना भविष्य या प्रकारचा फटका, अगदी आउट ऑफ दी स्टेडियम मैदानाच्या बाहेर ठोकलेला उत्तुंग षटकार तो इथे आपण मैदानावरती पाहिलेला आहे. दोन गडी बाद 34 धावा. मनोज पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू होता सरा बॅटनं समोर खेचलाय, खेचून मारलाय आणि पाठवलाय. एक टप्पा की डायरेक्ट या गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत. एक टप्पा घेत चौकार. 4 रन, 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील मनोज यांचं थोडंसं महागडं पाहायला मिळते. धावफलक आकडे बदलत आहेत. स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर इथे चेंज होते आणि धावसंख्या 2 गडी बाद 38, 38. यावेळेचा चेंडू होता बॅटचं टॉप एज. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपला जातोय सेल. विकेट कीपर टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेटचं होतोय पतन. फलंदाज बॅटर योगेंद्र शर्मा होत आहेत आउट बाद. स्कोर विचारते 2 मिनिट परत गाणं लावायला हवं. धावफलक आणि स्कोर कार्ड होती 38 धावा, 38 रन. 38 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. 4 षटकं कंप्लीट होत आहेत आणि 5व्या षटकाला सुरुवात होती.
थँक्यू डीसे. 38 धावा धावपल होत आहेत, 3 विकेट गमावल्या गेल्या, 4 षटकं कंप्लीट होत आहेत. 5व्या षटकाला सुरुवात होते. मनोज यांचं एक महागडे षटक आपण पाहिलं, 18 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवली. मयुरेश येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. मयुरेश कालबंडे षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे करतायत 5व्या क्रमांकाचं. पहिल्या चेंडूत एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोती आकडे बदलताना पाहायला मिळतात. स्पिनर गोलंदाज म्हणून मयुरेश यांची प्रचंड मोठी ख्याती. अविनाश धुमाळ स्ट्राईकवरती, विवेक चौधरी नॉन स्ट्राईकला. स्विंग होताना पाहायला मिळते. पंच कळतायत. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धावे, ते धावसंख्येत वाढ होती. धावपलकोती आकडे बदलतात. धावसंख्या 3 गडी बाद 40 धावा. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. सूरज क्रिकेट लीग 2025 या निमित्तानं आपण सगळेजण आज एकत्रितरित्या या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणखीन एक नो बॉल, खराब चेंडू आपण पाहतोय मनोजकडनं. इथे मैदान टेकला तर त्या अगोदर व्हाईट बॉल होता, त्यानंतर नो बॉल येतोय. लाईन लेन टप्पा कुठेतरी तो थोडासा भरकटताना पाहायला मिळतोय. म्हणजे अचूकता जी पाहिजे, ज्या टप्प्यावरती नियंत्रण पाहिजे त्या टप्प्यावरती कोणत्या प्रकारचे नियंत्रण तो इथे आतापर्यंत ठेवू शकला नाही. पहिला चेंडू वगळता 2 खराब चेंडू आलेत. पुढील चेंडू फ्री बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल, फ्री बॉल कंटिन्यू. मयुरेशची गोलंदाजी आपण पाहतो इतर गोलंदाजांपेक्षा आपण पाहिलं तर थोडासा लाईन लेन टप्पा त्यानं भरकटलेला आहे. चुका देखील आपण पाहिलं तर थोड्या इथे मैदान ते होताना पाहायला मिळत आहेत. फ्री बॉल कंटिन्यू असेल, कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल, पुन्हा एकदा ट्रॅकवरती यावं लागेल. खेळपट्टीवरती, मातीच्या विकेटवरती चांगल्या प्रकारे अचूकता धारण करून इथे गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज मयुरेशला. आज साईड चेंज करतोय मयुरेश. आता पंचांच्या उजव्या हाताला पार करत गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. सुरुवातीला पंचांच्या डाव्या हाताला पार करून तो गोलंदाजी करत होता. 2 पंच एकत्रित येत आहेत, थोडीशी शहानिशा करतायत. काय निर्णय असेल याही गोष्टीच्या चर्चा सुरू असतील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अनेक आमूलाग्र बदल होत आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नियमावली आपल्याला पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या धर्तीवरती ICCच्या नियमानुसार जे क्रिकेट खेळलं जातं तेच नियम आपण पाहिलं तर बऱ्यापैकी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. परंतु लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि इंटरनॅशनल क्रिकेट यामध्ये फारसं साम्य असतं. प्रत्येक क्रिकेटचे नियम काय वेगळे असतात, प्रत्येक टुर्नामेंटनुसार नियम बदलत असतात आणि त्यामुळे इथे ज्या प्रकारे पंच नियमावली वापर करतायत ते नियम देखील आपण पाहणार आहोत. फ्री बॉल होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय, सरळ बॅटनं उडवलाय आणि समोर पाठवलाय, अडवला जातोय चेंडू. तोपर्यंत काही धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. अखेर मयुरेश आपल्या गोलंदाजीचा टप्पा धारण करताना पाहायला मिळतोय. योग्य टप्प्यावरती तो मारा करतोय आणि त्यावरती काही धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू ता बॅकफूट होती, जात पॉइंटला चेल सुटलाय, कॅच ड्रॉप होतोय. परंतु प्रयत्न चांगला आहे, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अगदी स्वतःला झोकून दिलं हिरव्यागार गालिचच्या वरती. कदाचित जर तिथे मातीचं मैदान असतं तर त्यांनी स्वतःच्या शरीराचा बचाव केला असता, परंतु हिरवं गालिच्छ होतं, त्यानं डाय मारली, सूर मारला, अडवला चेंडू. यावेळेचा चेंडू ता टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय आणि विकेट किपरच्या हातात आणखीन एक डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे स्थिर आहे. धावपलकोते आकडे बदलताना पाहायला मिळत नाही, स्कोर कार्ड स्थिर आहे. मयुरेशच्या षटकात काही धावा आल्यात, परंतु काही डॉट बॉल देखील टाकण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 44. यावेळेचा चेंडू ता टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्विंग प्राप्त करतोय, पॉइंटला अडवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये होतोय. 5वं षटक सुरू आहे. 3 गडी बाद 44. करंट 100 आपण पाहतोय 9.10. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 73, परंतु किती बनवल्या जातील. यावेळेचा चेंडू ता सरळ बॅटनं खेळलाय, डीप लॉंग ऑफ डाऊन दी बॉल, झेल सुटलाय. चुका होत आहेत परंतु चेंडू अडवला जातोय. मयुरेश थोडासा नाराज होतोय, थोडासा निराश होताना पाहायला मिळतोय. साहजिकच आहे, प्रत्येक गोलंदाजाचा प्रयत्न असतो की एखादी विकेट त्याच्या खात्यात यावी, एखादी विकेट त्याला मिळावी, परंतु क्षेत्ररक्षक जर त्याला साथ देणार. फर्स्ट एड किट पाठवा. स्टॉप डीजे स्टॉप. फर्स्ट एड किट पाठवा ऑर्गनायझर कमिटी. अंपायर सर 2 मिनिटं. फर्स्ट एड किट पाठवा ऑर्गनायझर.
स्प्रे वगैरे काय असेल तर पाठवा. फर्स्ट एड किट. हा बाहेर घ्या ना, थोडं सावलीत घ्या, इकडे उन्हातून सावलीत घ्या. हा फर्स्ट एड किट आणायला सांग. सावलीत घ्या तोपर्यंत, सावलीत. बाजूची गर्दी कमी करा, थोडी मोकळी हवा येऊ द्या. हा चला, बाकीचे थोडी गर्दी कमी करा. चला मॅच कंटिन्यू करा. सचिन भाऊ चला, एक सबस्टिट्यूट खेळाडू आतमध्ये घ्या आणि मॅच आपण कंटिन्यू करू, म्हणजे आपला वेळ वाचेल. आणि तोपर्यंत बाकीच्या ऑर्गनायझर कमिटीला विनंती असेल की आपण फर्स्ट एड किट घ्या. ओरपी चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट केलाय, चेंडू हवेत उडवला आणि पाठवलाय थेट मॅक्सिमम षटकार, 6 धावा. And it's a big 6. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर विवेक चौधरी यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. 8 चेंडू खेळलेत, 18 धावा बनवल्यात. अविनाश धुमाळ 6 चेंडू 3 धावा. टीमचं अर्धशतक पूर्ण होतंय. सेंटर स्टोअरसाठी एकदा जोरात टाळ्या वाजूयात. 52 रन, 52 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. 52. यावेळेचा चेंडू होता, आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, प्रयत्न चांगला परंतु झेल मात्र सुटला गेलाय. एमडी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे बदलतात. टीमचे असंख्य देखील इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 54 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट गमावल्या गेल्यात. 6व्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. फलंदाजी अखेर गोलंदाजांवरती भारी पडताना पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू होता, पॉइंटच्या टोक्यावरतून खेळलाय, टीप पॉइंट सीमा पार. चेंडू मात्र चाईल, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीसे. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. टीमची संख्या 58, 3 गडी बाद 58. 6वं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. विवेक चौधरी बॅटिंग करतात. 10 चेंडू 24. अविनाश धुमाळ 6 चेंडू 3. ओव्हरपी चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळताना पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवला जातोय. षटक देखील संपलं जाते. षटकाची होते समाप्ती. 1 चेंडू बाकी आहे का सर? सचिन भाऊ 1 चेंडू बाकी आहे. ओके. 58 धावा धावपल करत आहेत. 3 विकेट इथे गमावले जात आहेत. 5.5 षटकांचा खेळ संपलाय. फुल टॉस चेंडू होता, मिडॉनमधून खेळलाय, डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होते, चुकीला माफी नाही. हे रास्ते 4 के चौकार.
चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे जाते. षटक क्रमांक 6 कंप्लीट होते आणि धावफलक कोती बनवलं जात आहे. 3 गडी बाद 62 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. विवेक चौधरी बॅटिंग करतात 12 चेंडू 28. अविनाश धुमाळ बॅटिंग करतात 6 चेंडू 3. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. दीपक मिसाळ यांचं थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय. या षटकात 17 धावा दीपक आपल्याला खर्च करताना पाहायला मिळतात. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर अतिशय महागडी पाहायला मिळते. हिंदीमध्ये कहावत है, मुंबई का फेमस है वड़ा पाव, लोनावला की फेमस है चीकी. इस वक्त देखा जाए तो बल्लेबाजी के सामने गेंदबाजी पड रही फीकी. फलंदाजांनी आतापर्यंत एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. म्हणजे गोलंदाजीपेक्षा फलंदाजांनी आतापर्यंत एक किफायतशीर स्कोर कार्ड इथे बनवलेला आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिला तर इथे खेळला आहे. टिपलाय सेल, टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट. थँक्यू, धन्यवाद डीचे. शेवटचे काही चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या डावातील बाकी आहे आणि धावफलक होती सेंटर स्टोर संघ 62 रन 62 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. एक चेंडू झालाय 7व्या ओव्हरचा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ तो मात्र पहिल्या डावातील बाकी आहे. 11 बॉल रिमेनिंग. शेवटचे 11 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहे. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. 8 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 48 चेंडूंचा एक डाव तो इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. विवेक चौधरी बॅटिंग करतायत. 12 चेंडू 28. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु विकेट किपरकडनं छोट्या छोट्या चुका होत आहेत आणि तोपर्यंत येते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातं आणि धावफलक कोती बनवलं जात आहेत. 63 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. नॉन स्ट्राईक बॅटरचं नाव कळवा. हां, थांबवतो थोडंसं कारण का स्कोर पुढे अपडेट होणार नाही. अनिल येत आहेत. नॉन स्ट्राईक एंड होती बॅटिंग करण्यासाठी. 63 धावा धावफलक होत आहेत. 4 विकेट इथे गमावल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा मयुरेश. यावेळीचा चेंडू होता बिग हिट, बिग 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 सिक्सर. डीजे थँक्यू डीजे. यावेळीचा चेंडूचा सरळ बॅटने समोर खेळलाय की मोठा आणि चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतात 4 4 4. थँक्यू. 7वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 73 धावा धावफलक होत्या आहेत. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहतोय. विवेक चौधरी इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. 14 चेंडू 38 धावा. वैयक्तिक नॉट आउट नाबाद. आतापर्यंत सर्वाधिक इंडिव्हिज्युअली स्कोर जर आपण पाहिला ना सकाळपासून विवेक चौधरी यांनी केली फलंदाजी अतिशय भन्नाट आहे. त्यांनी केली फलंदाजी अतिशय वाखण्याजोगी आहे. 38 रन 38 धावा वैयक्तिक त्यांनी बनवलेल्या आहेत. अभी हमारे पीछे जो जेट्स का जो एयर शो हो रहा था वो खत्म हो चुका है और फील्ड का एयर शो चालू है. आप देख रहे हो गाइस. यावेळेचा चेंडूचा टप्पापर्यंत थोडंसं गट होताना पाहायला मिळतोय. ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर रूम देण्याचा प्रयत्न होता.
पॉईंटला अडवलं जातोय तोपर्यंत एक सिंगल येते, धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोते आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत 4 गडी बाद 74 धावा. 7वं षटक सुरू आहेत. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. अनिल बॅटिंग करतात 1 चेंडू 0. विवेक चौधरी बॅटिंग करतात 15 चेंडू 39. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिलं तर 87 दाखवतोय. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्क होते अखेर मयुरेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू चांगला चेंडू होता. मयुरेशचं कौतुक करावं लागेल. टॉट बॉलनं आपला स्पेल पूर्ण करतोय. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 74 धावा, 74 रन, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. स्लॉगर डेतोर करण्यासाठी गोलंदाज आशिष येत आहेत. विवेक चौधरी बॅटिंग करतात 15 चेंडू 39. अनिल बॅटिंग करतात 2 चेंडू 0. करंट रन रेट आपण पाहतोय 10.57. सेंटर स्टोर टीम 74 74. यावेळेचा चेंडू होता ॲडबॅटनं डीप मिड विकेटला. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक टोलेचंग षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये स्लॉगर डेतोरमध्ये. यावेळेचा चेंडू होता फाईन लेगच्या टोक्यावरतून खेळला. टीप स्क्वेअर लेगला चेंडूचा पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली आणि पाहता पाहता चेंडू मात्र जाईल बॅक टू बॅक सलग सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4. एयर शो चालू है. अभी अपने अर्धशतक से विकी सर 1 रन से रुके. 1 रन चाहिए अर्धशतक के लिए. विवेक चौधरी बॅटिंग करतात 49. 18 चेंडू. 1 ही रन चाहिए. बहुत ही अभी तक बैटिंग बढ़िया की है. बिग 6 बिग 4 और ये डॉट बॉल बहुत लास्ट ओवर अभी तक अच्छा निकलता हुआ. चौऱ्याऐंशी धावा धावपल कोत आहेत. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. विवेक बॅटिंग करतात 19 चेंडू 49. ये बॉल पे देखते हैं और इसी के साथ दिन का अर्धशतक होता हुआ और ये बेहतरीन बैटिंग सेंट्रल स्लोर की तरफ से. जोरदार तालियां टाळ्यांचा गजर तालियां करूया. जोरदार गाइस तालियां. अर्धशतक पूर्ण हुआ. जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. विवेक चौधरी यांच्यासाठी अर्धशतक पूर्ण होते. हाफ सेंचुरी पूर्ण करतायत. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक पूर्ण करतायत विवेक चौधरी. आणखीन एक चांगला फटका देखील आपण पाहतोय. डीप लॉंगॉनला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवतात फेकी करतात तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 1 इनिंग 1 डाव संपलाय. आताचा एकच रन 1 शॉर्ट रन. एका डावाच्या समाप्तीनंतर 89 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 48 चेंडू आणि बनवायच्या 90 धावा. सेंट्रल स्टोर बिग क्लॅपिंग फॉर विवेक चौधरी.
षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर लगेच सुरुवात होताना पाहायला मिळेल. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. बनवलं गेलात 89 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 48 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 90 धावा. 89 बनवल्यात. 90 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. दुपारचं सत्र आपण पाहतोय. थोडंसं कडाक्याचं ऊन देखील आपण पाहतोय आणि विशेष करून KPC ग्राउंड, पाटील वस्ती रोड, पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट एरिया, लोहगाव, पुणे या मैदानावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सगळेजण पाहत आहे सूरज क्रिकेट लीग 2025 दुपारच्या सत्रात आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं, क्रिकेटच्या खेळाडूंचं, आयोजक कमिटीच्या वतीनं, सूरज क्रिकेट लीगच्या वतीनं मनपूर्वक, मनापासून हार्दिक हॅलो, हार्दिक हॅलो. स्वागत. पुढच्या मॅचचे कॅप्टन डिजिटल एज मुंबई आणि सिमेन्स कळवा, दोन कॅप्टननी पुढे यावे टॉससाठी. चला कॅप्टन्स. डिजिटल एज मुंबई, सिमेन्स कळवा. डिजिटल एज मुंबई आणि सिमेन्स कळवा आपापल्या टीम ऍड करून घ्या. चलो डिजिटल एज कॅप्टन. नवीन बॉल. बॉल कुणाकडे आहे? बॉल नया बॉल किधर है? हॅलो, बॉलचा बॉक्स कुठे? बॉलचा बॉक्स. अंपर. बॉल. चला दोन्ही कॅप्टन. हेलो, कौन बोल रहा है? डिजिटल एज फील्डिंग. ओके ओके. डिजिटल एज मुंबई, विन द टॉस and choose to field. सिमेन्स कळवा बॅट. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. सेकंड इनिंग देखील आपण पाहतोय. सूरज मेन्स क्रिकेट लीग 2025च्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं दुपारच्या सत्रात हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू होता उसळणारा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय.
डॉट बॉलने देखील आपण पाहिलं तर सुरुवात दुसऱ्या डावाची मैदानी होताना पाहायला मिळते. 48 चेंडू आणि 90 धावांचा देखील पाठलाग आपण पाहिलं तर इथे करायचं आहे. एक चांगली सुरुवात देखील इथे आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू बॅक टू बॅक सलग 2 डॉट बॉल, सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतो. 2 बिंदी गेंद इथे मैदान टिकले जातात. विक्रम येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती, पहिले षटक करतायत. पहिल्या षटकात चांगली सुरुवात देखील आपल्या टीमला करून देत आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर उसळणारा चेंडू तालक्यातनं खेळून काढलाय, प्लेसमेंट केली आणि तिथे शॉर्ट पॉइंटला एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती संघाचं खातं मैदान उघडलं ते टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर मैदान ते ओपन होताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघ खातं उघडतोय. मयुरेश बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड होते आहे. डवकुरातीचा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आशिष, तो देखील मैदानात पाहायला मिळतोय. आशिषने आपलं खातं खोललंय तर मयुरेशला आपलं खातं खोलायचंय. टीमची संख्या 3 चेंडू 1, 8 षटकांचा सामना. गोलंदाज राहुल गायकवाड पहिलं षटक मैदानात करतोय. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 48 चेंडू आणि 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8-8 षटकांचे सामने आपण बघतोय मैदानावरती. ओव्हरपी चेंडू ता सर्व बॅटनं केला, मिड ऑफ येतोय, चेंडूवरती अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहिलं तर न घेता एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपलकोत आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. 2 धावा धावपलकोते आहेत. यावेळेचा चेंडू ता बॅकवर्ड पॉइंटला पाठलाग सुरू, शर्यत लागली आणि पहिला चौकार येणार का याची उत्कंठा सगळ्यांना आहे, प्रतीक्षा आहे दुसऱ्या डावात. परंतु चेंडू अडवला गेला आहे आणि तोपर्यंत काही धावा देखील मैदानात घेतल्या जातात. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 4, 4 रन, लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक संपेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमनं धावपलकोती बनवल्यात बिनबाद 4 धावा. दुसऱ्या षटकाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. 4 धावा धावपलकोत आहेत. कारण रन रेट आपण पाहतोय 4.00. रिक्वायर्ड रन रेट फार मोठा आहे कारण का 90 धावांचा पाठलाग देखील इथे मैदानावरती पूर्ण करायचा आहे. तो पूर्ण केला जातोय की नाही ते देखील आपण इथे मैदानावरती पाहणार आहोत. शेवटचे 42 चेंडू आणि विजयासाठी 86 धावांची गरज मात्र मैदानावरती आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येत आहेत. षटक क्रमांक देखील इथे मैदानावरती टाकलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा, तर दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक सेंटर स्टोर्स टीम करणं. आखूट टप्प्याचा चेंडू तर रूम दिला, जागा बनवली आणि चेंडू पाठवला स्क्वेअर लेगला. 1-2 टप्पा घेत सीमारेषा पार, धावा मिळत आहेत 4. थँक्यू डीसे. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. टीमची संख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सुरू झाले. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि बॅक टू बॅक आणखीन एक मोठा फटका. मयूरच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषा पार, सलग दुसरा खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय मयुरेशच्या बॅटमधून मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवरती 2 चौकार देखील आपण पाहिलं तर तो इथे मैदानावरती खेळतोय. टीमची संख्या 12.
स्टेअर केलाय, सावध रीतीने डिफेन्स केलाय, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहतोय. गोलंदाजच्या मेरिटनुसार खेळलं जाणारं क्रिकेट मयुरेश कालबंडेकडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती त्यानं 2 चौकार खेळले, परंतु तिसऱ्या चेंडूवरती चौकार खेळण्याचा मोह त्यानं ठेवला नाही आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर संयमाचं प्रतीक तो झाला. संयम त्यानं दाखवला, हलक्या हातानं चेंडूला खेळून काढलं आणि स्ट्राईक रोटेट करत जबाबदारीचं क्रिकेट त्यानं इथे मैदान ते खेळलेलं आहे. टीमची धावसंख्या 13, षटक क्रमांक 2, 13 रन, 13 धावा. बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती आशिष. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उसळताना पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजचा देखील आपण पाहिलं तर इथे आतापर्यंत सक्सेस होतोय आणि चांगली गोलंदाजी तो मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. अचूक योग्य टप्पा तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळतोय. सुरुवातीचे काही चेंडू आपण पाहिलं तर थोडासा भरकटला, त्यावरती प्रचंड मोठं आक्रमण केलं. यावेळेचा चेंडू होता डीप पॉइंटला, सीमारेषा पार, ऑफ साईडला एक सुंदर देखना फटका. चेंडू मात्र जातोय खणखणीत चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाते. षटकाची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 18 आणि विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे बदलते. 36 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 72 धावा. 90 धावांचा पाठलाग केला जातोय. अनिल येत आहेत गोलंदाज. 36 चेंडू आणि बनवायच्या 72 धावा. रनआउटची संधी देखील आपण पाहिलं तर प्राप्त होताना पाहायला मिळते. तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय. आकडे बदलत आहेत आणि धावसंख्या आपण पाहिलं तर तिसरं षटक सुरू असताना 20 धावा त्या मात्र धावपल कृती आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती 20 रन. यावेळेचा चेंडूचा फटका खेळायचा होता ऑन साईड स्क्वेअर लेगला, परंतु चेंडू आपण पाहिलं तर येतोय 38 सर्कलमध्ये. अडवला जातोय फेकी केला ते तोपर्यंत एक सिंगल. एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचा आहे. एक चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे फार महत्वाचा आहे. 21 रन इथे मैदान ती टाकला जाते. धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवली जाते 21 धावा. मयुरेश बॅटिंग करतायत 5 चेंडू 10 धावा. आशिष बॅटिंग करतायत 9 चेंडू 11 धावा. विजयासाठी 34 चेंडू आणि अजूनही बनवायच्या 69 धावा. 69 रन टू विन 34 बॉल. 34 चेंडू आणि बनवायच्या 69 धावा. एक चेंडू एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्वाचे आहे. यावेळेचा चेंडू होता, परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी, योग्य टप्पा, अचूकता आणि व्हेरिएशन गोलंदाजाकडनं इथे आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहिलाय. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात अखेर फलंदाज मात्र आपल्या घरट्यात पोहोचला जातोय. एक चोरटी धाव येते आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जातोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळला लॉंगॉनला येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपलक होती. आकडे देखील आपण पाहिलं तर बदलत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. 23 धावा धावपलक होत आहेत. 8 ओव्हरचा सामना तो देखील आपण मैदान ती बघतोय. ओव्हर पिच चेंडू होता मयुरेशसाठी.
व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती मिडल झाला नाही आणि चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टंप मिडल स्टिकच्या मधून विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल होते. षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमच्या संख्या बिनबाद 23 धावा, तर विजयासाठी बनवायच्यात शेवटचे 30 चेंडू 67 धावा. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला होती. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. एक निर्धाव चेंडू देखील इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. अनिलचं षटक आपण पाहिलं त्यामध्ये 5 धावा आल्या. राहुल गायकवाड येत आहेत गोलंदाजीच्या मार्क होती. 23 धावा धावपल होत आहेत. शेवटचे 29 चेंडू आणि 67 धावांची गरज देखील आपण पाहिले तर इथे मैदान होती आहे. यावेळचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला असेल. टेकन व्हेरी गुड कॅच. एक सुंदर कॅच आपण पाहिलं तर टिपला होता आणि बॅटर होतोय मैदान होती आउट बाद. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. एक गडी बाद 23 धावा. अमोल पवार येतात बॅटिंगसाठी. हळुवारपणे खेळत आहेत. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. बॅक टू बॉलर फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मैदान ती पाहायला मिळते. ओमजीत कुमार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक करतायत. टीमच्या संख्या 23. फुल टॉस चेंडू होता. विकेट किपरच्या हातात डायरेक्ट जातोय आणि तिथे पंच कळवतायत. स्कोरलेग अंपायर नो बॉल आणि बॅटर रन आउट. नो बॉल आणि फलंदाज रन आउट. दीपक मिसाळ येतात बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. दीपक मिसाळ येतात बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. या खेळाला फटका चांगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑफला अडवतायत, फेकी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडूला तिथे आपण पाहिलं तर गॅदर केला तर फेकी सुरेख होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या देखील आपण पाहिलं तर वाढ होते. चौथं षटक सुरू असताना 2 गडी बाद 25 धावा. शेवटचे 26 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 65 धावा. 65 रन टू विन 26 बॉल.
या वेळचा चेंडू होता, फटका देखील आपण पाहिलं तर फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू खाली एक टप्पा घेत अडवतायत, फेकी करतायत, तोपर्यंत धावतायत, फेकी करतायत, तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरुवात आणि धावसंख्या 26 धावा त्या मात्र धावपल कृत आहेत. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. शेवटचे 25 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 64 धावा. एक चेंडू एक धाव देखील आपण पाहिलं तर फार महत्त्वाचे आहे. दीपक ऑन स्ट्राईक, लवकरातच लेफ्ट हँड बॅटर दीपक मिसाळ आणि त्यांच्या बॅटमधून चेंडू केला टीप लॉंग ऑनला. फेकी देखील आपण पाहिलं तर केला, ते चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत धावा मिळत आहेत. 2 धावा येत आहेत. षटकाची होते समाप्ती. मुख्य पंच सचिन भाऊ पानसरे कळवत आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर छोटंसं ड्रिंक ब्रेक. 2 गडी बाद 28 धावा. 28 रन लॉस ऑफ 2 विकेट. विजयासाठी बनवायच्या शेवटचे 24 चेंडू आणि 62 धावा. 62 रन टू विन 24 बॉल. थँक्यू डीजे. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिले तर आता शिल्लक आहेत 24 चेंडू आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्या 62 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. 28 रन लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 62 रन टू विन 24 बॉल. 24 चेंडू 62 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि 62 धावांची गरज विजयासाठी. चला विनंती असेल थोडी घाई करा, स्पीडअप करा, कारण का वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतर अजून भरपूर सामने आहेत. शेवटचे चेंडू आता आपण पाहिलं तर या डावातील बाकी आहेत 24 चेंडू. 4 षटकं संपलेले आहेत, 4 षटकं बाकी आहेत. म्हणजे निम्मा प्याला भरलाय, निम्मा प्याला सरलाय. 4 षटकांचा खेळ झालाय, 4 षटकांचा बाकी आहे. यावेळचा चेंडू तर रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न करतायत बॅटर. तिथे आपण पाहिलं तर मयुरेशला आपण पाहतोय फलंदाजी करताना. दीपक आणि मयुरेश ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना मैदान ती पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. यावेळचा चेंडू सेल टीप लाईन टेकन, व्हेरी गुड कॅच, नाईस स्कॉट. एक सुंदर कॅच आपण पाहिलं तर टिपला, त्याने अखेर विकेट येते. मयुरेशला परतावं लागते. धक्का क्रमांक 2. यावेळचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. चेंडू उडवला हवेत लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू खाली टिपता असेल. आणखीन एक विकेट आणि धक्का क्रमांक बसतोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज होतोय
आउट बाद. पाचवं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंग सेट येत आहे. स्कोअर लेगला एक जबरदस्त तडाखा. चेंडू मात्र जातोय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहिलं तर वाटचाल सुरू आहे. शेवटच्या क्षणी चेंडू थांबलाय ग्रीन ग्रासवरती आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. स्कोर कार्ड होते आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. 5व्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे आणि धावफलक होती 4 कडी बाद 30 धावा त्या मात्र धावफलक होती आहेत. Team, please cooperate. Oh, Vicky boss. Oh, Vicky boss. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणात देखील छोटे मोठे बदल देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळत आहे. कारण का धावसंख्येत आपण पाहिलं तर 32 धावा धावफलक होत आहेत. 4 विकेट आपण पाहिलं तर गमवल्यात. 5 षटकं देखील कंप्लीट होत आहेत. बाजूचंच आपण पाहू शकाल पुणे इंटरनॅशनलचे एअरपोर्ट आपल्याला पाहायला मिळतंय. सगळी कॅमेऱ्यातून दृश्य आमची गो लाईव्हची यूट्यूब चॅनलची टाइमिंग टीम का ध्यान रखना है. इथे आपल्याला सगळी दृश्य दाखवते. यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानावरती टाकलाय. विकेट किपरच्या हातात चेंडू आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. एक डॉटबॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील इथे मैदानावरती टाकला जातोय. 6वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 32 धावा. यावेळेचा चेंडू होता. उंची घेणारा चेंडू आपण पाहतो उसळतोय आणि तो देखील आपण पाहिलं तर बराचसा काळ हवेत होता. विकेट किपर चेंडूला तिथे आपण पाहिलं तर कॅरी करू शकला नाही. चेंडूला झेल पकडू शकला नाही. झेलमध्ये परावर्तित करू शकला नाही आणि तिथे आपण पाहिलं तर काही धावा येत आहेत. 33 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवल्यात. 6व्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 57 धावा. 57 रन टू विन 16 बॉल. 16 चेंडू 57. यावेळेचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला. कॅप मोठा चेंडू सीमा पार. एक टप्पा घेत 1 बाउन्स चौकार. थँक्यू धन्यवाद डीचे. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड तर पुढे जातोय आणि धावफलक होते आकडे बदलले. त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानावरती टाकलं होतं. आणखीन एक बिंदी गेंद इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. कोणतेच धावा येताना पाहायला मिळत नाही. चौकारानंतर एक डॉट बॉल आलाय. अनिल यावेळीचा चेंडू होता. फटका तर खेळलाय ऑन साइड डीप मिड विकेटला. चेंडू मात्र जातोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेट येते आणि फलंदाजाला परतावं लागते. फलंदाज आउट. फलंदाज बाद. Batsman run fast.
थँक्यू डीचे 37 धावफलक होत आहेत. 5 विकेट गमावल्यात. 5.5 षटकं कंप्लीट होत आहेत. शेवटचा एक चेंडू या षटकातील. यावेळेचा चेंडू ताळवर फक्त दिशा दिली चेंडूला. आपण पाहिलं तर कट केले. डीप बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहिलं तर चेंडू खेळायचं होतं. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या मधून चेंडूला गलीमध्ये काढून दिला आणि तिथे एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 6 ओव्हर कंप्लीट होत आहेत आणि धावफलक बनवल्या जात आहेत. 5 गडी बाद 38 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 52 धावा. 52 रन टू विन 12 बॉल. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 52 धावांची गरज. Come on, Logic Ammo. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची गरज. 51 रन टू विन 10 बॉल. 10 चेंडू आणि 51 धावा असून आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या 39 बनवल्यात. यावेळेचा चेंडू होता. विकेटच्या पाठीमागे चुका होत आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला ते लॉंग स्टॉपमध्ये चेंडू धावतोय आणि चेंडूचा पाठलाग सुरू आहे. तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते. आकडे बदलत आहेत. 7वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 5 गडी बाद 39 धावा धावफलक होत आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि 41 बनवल्या गेल्यात. 5 विकेट आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. 7वं षटक सुरू आहे. यावेळेचा चेंडू होता. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये विसरला जातोय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते टाकला जातोय. धावफलक देखील आपण पाहतोय. स्कोर कार्ड ते स्थिर आहे. धावसंख्येत आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची वाढ होताना पाहायला मिळत नाही. शेवटचे काही चेंडू आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. 9 चेंडू 49. फुल टॉस चेंडू होता. कव्हरला फटका केलाय. सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर जातोय टीप कव्हर सीमा पार. चौकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे समाप्त होते. षटकाचे देखील आपण पाहिलं तर समाप्त होते. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवल्या जात आहेत. 45 बनवल्या गेल्यात. 5 विकेट देखील आपण पाहिलं तर गमावल्यात आणि शेवटचे चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर विकेट देखील आपण पाहिलं तर गमावल्यात आणि शेवटचे चेंडू देखील इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 45 आणि विजयाचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्यात 45 धावा. 42 चेंडूमध्ये 45 बनवल्या गेल्यात आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 45 धावा अजूनही बनवायच्यात. 45 रन टू विन 6 बॉल.
थँक्यू धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट येते. 8वं षटक आपण पाहतोय. योगेंद्र शर्मा इथे आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्क होते आहेत. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर बदललं जाते. 45 धावफलक होत आहेत. 6 विकेट गमावल्या गेल्यात. करंट 100 आपण पाहतोय 6.28. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 45 धावा. 5 चेंडू आणि 45 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या हातानं मारा. पंचांच्या उजव्या हाताला पार करत एक चांगला चेंडू आपण पाहिलं तर टाकला होते. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवलाय. फलंदाजाला आपण पाहिलं तर रोखून ठेवले, थांबून ठेवले आणि खरं तर शॉर्ट ऑफ लेन गुडलँड स्पोर्टच्या अगदी मधोमध टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत गोलंदाज इथे करताना पाहायला मिळतोय. योगेंद्र शर्माला यश मिळतंय. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानं मिळवली. यावेळचा चेंडू होता. फटका तर खेळलाय. ऑन साईडला एक सुंदर फटका आपण पाहतोय. डीप विकेटला क्षेत्ररक्षक काय चेंडूला अडवत आहेत. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक आकडे बदलत आहेत. टीमची संख्या 46. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. यावेळचा चेंडू ता पुढे खेळलाय. गोलंदाज चेंडूवरती येत आहेत. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत धावसंख्या देखील आपण पाहिलं तर आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. चेंज होताना पाहायला मिळत आहेत. 8वं षटक सुरू आहे. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहेत. धावफलक बनवल्या जात आहेत 47 धावा. शेवटचे 2 चेंडू 43. यावेळचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. टीप मिड विकेटला चेंडू येतोय. पाडीश लॉंगॉनच्या अगदी मधोमध चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत एक सिंगल येते. टीमची संख्या 48. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 42 धावा. शेवटच्या चेंडूवरती फटका खेळला. पॉईंटला अडवला जातो आणि सामना देखील आपण पाहिलं तर इथे संपला गेला आणि या सामन्यात विजय होतोय संघ आपण पाहिलं तर सेंट्रल स्टोर हा संघ आपण पाहिलं तर विजयाच्या पताका फटकवतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनापासून आभार. दोनों टीम के एक एक प्लेयर स्क्वाड देने के लिए आ जाएं।